सोलापुरातील सुप्रसिद्ध सोलार इलेक्ट्रॉनिक्स कंपनीतर्फे सौर ऊर्जा व्यवसायाबाबत तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी 7 रस्ता येथील ऑफिसमध्ये प्रत्येक रविवारी अल्पदरात कार्यशाळा घेण्यात येते, अशी माहिती सुरेश बांदल यांनी पत्रकार परिषदेत दिली। गेल्या 37 वर्षापासून सौर क्षेत्रात अग्रेसर असलेली सोलापूरच्या या कंपनीचं नुकतेच 7 रस्ता परिसरात महाराणा प्रताप पुतळ्यासमोर स्थलांतर झालं आहे। इंडियन रेल्वे, NTPC, DRDO, BPCL, HPCL, चेट्टीनाड सिमेंट आणि इतर कंपन्यात सौर ऊर्जाबद्दल बरेच प्रकल्प सोलार इलेक्ट्रॉनिक्स कंपनीनं काम पूर्ण केलेलं आहे। सध्या भारत सरकारकडून घरावर सोलार लावण्यासाठी 78,000 पर्यंत अनुदान मिळत आहे। या PM सूर्यघर योजनेअंतर्गत सोलार इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे बरेच सौर ऊर्जा प्रकल्प पुणे, ठाणे, मुंबई आणि सोलापूर इथं पूर्ण करण्यात आलेले आहेत आणि ग्राहकांना वेळेवर अनुदानही मिळवून दिलं आहे। वाढत्या वीज बिलामुळे अनेक उद्योग सौर ऊर्जेचा वापर करत आहेत। सौर प्लांटवर गुंतवलेली गुंतवणूक 3 वर्षातच वसूल होत असून सौर पॅनलचे 30 वर्ष असल्यामुळं उद्योग जगताला हे वरदान ठरत आहे। सोलार इलेक्ट्रॉनिक्सच्या पुणे व मुंबईच्या कार्यालयांनी ठाणे, पुणे, भिवंडी येथील बरेच उद्योग सौर ऊर्जेवर कार्यान्वित केलेले आहेत। सध्या सौर ऊर्जा व्यवसायाला खूप वाव आहे आणि तरुण पिढीला व्यवसायासाठी मार्गदर्शन करण्याकरता प्रत्येक रविवारी सोलार इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या 7 रस्ता ऑफिसमध्ये अल्पदरात कार्यशाळा या कंपनीनं सुरू केली आहे। त्याचा तरुण पिढीनं जरूर लाभ घ्यावा असं आवाहन बांदल यांनी केलं आहे। पत्रकार परिषदेत सुहास बांदल, आरती कांबळे उपस्थित होते। मालक सूर्यकांत बांदल, मी सुहास बांदल आणि आरती कांबळे आम्ही तिघं कंपनीचे भागीदारक आहोत। इथं प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण असं आहे की शासनातर्फे काही चांगल्या स्कीम्स इंट्रोड्यूस केल्या जातात, परंतु त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही, त्यासाठी प्रेस कॉन्फरन्स आहे। आता प्रत्येकाला लाईट बिलाचा प्रचंड त्रास होतोय, लाईट बिल नेहमीपेक्षा दुप्पट येत आहे। त्याला गव्हर्नमेंटतर्फे जी एक स्कीम आलेली आहे, 1 किलोवॅटची सिस्टीम तुम्ही बसवली तर 1 किलोवॅटच्या सिस्टीममध्ये येणारा जो खर्च आहे तो खर्च 70,000 रुपये। त्या 70,000 पैकी 30,000 रुपये महाराष्ट्र शासनाने देण्याची तयारी दाखवली आहे, 30,000 रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटनी। ओपन कॅटेगरीला 10,000 रुपये फक्त भरायचे आणि EBC ला फक्त 5,000 रुपये भरायचे। त्या तेवढ्याशा पैशात तुमच्या घरात 1 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसू शकते। ही गव्हर्नमेंटनी ही स्कीम दिलेली आहे। ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत। दुसरा भाग असा आहे की आम्ही आमच्या कामानिमित्त पुण्या मुंबईला जातो, तेव्हा पुण्या मुंबईला ज्या वेळेला स्विगी किंवा झोमॅटोची मुलं येतात, ही मुलं सोलापूरची मुलं आहेत आणि सोलापूरची मुलं तिथे जाऊन काम करतात। प्रत्यक्षात या कामाचा स्कोप इथं खूप जास्त आहे। आता बेकारी मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे सोलर इलेक्ट्रॉनिक्स तर्फे एक स्कीम जाहीर करण्यात आलेली आहे। या स्कीम मध्ये मुलांना ट्रेनिंग देऊन या मुलांचा ट्रेनिंगचा खर्च महाराष्ट्र शासन करायला तयार आहे। पुण्यामध्ये, सोलापूरमध्ये सर्व राहण्याचा जेवणाचा खर्च महाराष्ट्र शासन करायला तयार आहे। त्यांना 1 महिन्याचं ट्रेनिंग दिलं की त्यांना सोलर सिस्टीम बसवता येणार आहे। त्याची माहिती देण्यासाठी म्हणून आज आम्ही प्रेस कॉन्फरन्स कॉल केलेली आहे। लक्षात घ्या, पूर्वी रॉकेटचा डेपो ज्याचा असायचा, पूर्वी कोळशाची वखार ज्याची असायची त्याला व्हॅल्यू होती। आज या गोष्टी आउटडेटेड झाल्या आहेत, जसं BSNL आउटडेटेड झाले मोबाईलमुळे। याच पद्धतीने तो दिवस लांब नाहीये की MSCB तुम्हाला संपूर्ण बंद पडलेली दिसेल। त्याचं कारण नवीन टेक्नॉलॉजी ज्या वेगाने येऊ घातलेली आहे, तुम्हाला माहिती आहे ते सोलर पॅनल पर्यंत माहिती आहे, परंतु त्याच्या पुढचं पण आता जनरेशन्स आलेले आहेत। त्यामुळं MSCB ची गरज न राहता स्वतंत्ररित्या तुम्ही तुमची सोलर सिस्टीम अप्लाय करू शकता, ज्याच्यावर गाड्या चार्ज होतील, ज्याच्यावर घरातील चूल पण पेटेल। लक्षात घ्या, हॉटेलचं जे बिल प्रचंड मोठ्या प्रमाणात येतं, त्याला पर्यायी सिस्टीम न्यू इंडक्शन सिस्टीम म्हणून एक सिस्टीम आलेली आहे। आताच्या ट्रेनिंग येणाऱ्या मुलांना फक्त सोलरचं ट्रेनिंग न देता त्यांना घरातील गॅसला पर्याय जो निर्माण झालेला आहे, गाडी चार्जिंगला जो पर्याय निर्माण झालेला आहे, त्यासाठी म्हणून सोलर इलेक्ट्रॉनिक्स तर्फे ट्रेनिंग कोर्स चालू करण्यात येतोय। त्यासाठी आम्ही तो तुम्हाला सांगण्यासाठी काय कोर्स संध्याकाळपर्यंत असं ट्रेनिंग दिलं जाईल की तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू करू शकाल। आता आमचे बरेच प्रोजेक्ट मुंबई, पुण्याला चालू आहेत। आम्ही जरी सोलापूरचे असलो तर आम्हाला सोलापूरचे नाळ तोडायचे नाही, कारण आम्हाला सोलापूरचे प्रचंड प्रेम आहे। दुसरं असं की सोलापूरमध्ये जी सौर ऊर्जा उपलब्ध आहे त्याच्यावर त्या उन्हामुळं आज तुम्ही स्वतःचं जनरेशन करून स्वतःचा व्यवसाय करू शकता, हॉटेल किंवा घरामध्ये। दुसरी गोष्ट अशी आहे, आज मुंबई, पुण्याला तर मी कालच भिवंडीला होतो, भिवंडीमध्ये एक फूड इंडस्ट्री आहे, त्यांचं महिन्याचं बिल 1.5 लाख होतं। ते म्हणतात आम्हाला फॅक्टरी बंद करायची वेळ आली कारण मी 1.5 लाख रुपये भरू शकत नाही, तर आम्ही तर सोलर करतोय।
पण आता कसं माहिती का, सोलापूरचं लोकेशन एवढं सुंदर आहे ट्रान्सपोर्टसाठी की सकाळी जाऊन आम्ही मार्केट घेऊन रात्री झोपायला सोलापूर येऊ शकतो. म्हणजे थोडक्यात काय याच्यात फी नाहीये. आपल्या सोलापुरातली इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट झाल्यामुळे जेव्हा मोटरसायकलवर स्विगीची कामं करत फिरतात, मला अभिमान वाटतं की सर आम्ही महिना 7,000 रुपये कमवतो. तिथं जाऊन करण्यापेक्षा सोलापुरात आता माझ्या एका मित्राची शेती आहे 150 एकर, तरी मुलगा जाऊन गोव्याला टॅक्सी चालवतो. त्याला नाही म्हटलं- सर, ते ठीक आहे सगळं. आपला हेतू चांगला आहे, त्याला प्रतिसादही मिळाला पाहिजे. हे कशा पद्धतीने